दादरमधील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील प्रवेशद्वारावर इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह, वाहनतळ यांची 100% स्ट्रक्चरल कामं पूर्ण झालेली आहेत। तर पुतळ्याच्या आर्मेचर फॅब्रिकेशनचे काम सुरू असून सद्यस्थितीमध्ये जवळपास 650 टन स्टीलचं फॅब्रिकेशन पूर्ण झाले। इंदू मिलच्या 12 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 450 फूट उंचीच्या स्मारकाची MMRDA कडून उभारणी केली जात आहे। त्यासाठी 1090 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे। त्यामध्ये 100 फूट उंच स्मारकाच्या पादपीठाची इमारत उभारली जाणार असून त्यावर डॉक्टर आंबेडकरांचा 350 फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे। सध्या पुतळ्याच्या सांगाड्याची उभारणी सुरू आहे। त्यासाठी जवळपास 6000 टन स्ट्रक्चरल स्टील लागणार असून त्यापैकी 1400 टन स्टील आता प्रकल्पाच्या कारखान्यामध्ये दाखल झाले। यातील 650 टन स्टीलचं फॅब्रिकेशन पूर्ण झालेलं आहे अशी माहिती MMRDAच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, आज महापरिनिर्वाण दिन आहे। देशभरामधून अनुयायी मुंबईमध्ये येत असतात। आज मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडून देखील अभिवादन केले जाणार आहे। कधीपर्यंत राज्यपाल आणि मुख्यमंत्री या ठिकाणी येऊ शकणार आहेत? सकाळी 8 वाजता अभिवादन कार्यक्रम चैत्यभूमी या परिसरामध्ये पार पडणार आहे। त्यासाठी तयारी जय्यत करण्यात आलेली आहे। 7:45च्या दरम्यान मुख्यमंत्री सोबतच उपमुख्यमंत्री या ठिकाणी दाखल होतील आणि राज्यपाल 8 वाजता या ठिकाणी दाखल होते आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। कार्यक्रमासाठी जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे। या संपूर्ण परिसरामध्ये आपण जर बघितलं तर त्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। कारण राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासह जे या कार्यक्रमासाठी अधिकारी आहेत ते या ठिकाणी दाखल होत असतात। त्यामुळे सोबतच लोकांची सुद्धा, अनुयायींची सुद्धा मोठी गर्दी आहे। त्यामुळे एकीकडे गर्दी आणि दुसरीकडे मुख्यमंत्री, राज्यपाल हे दाखल होत असल्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। 8 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आधी अभिवादन केलं जाईल आणि अभिवादन केल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होईल। ही दृश्य आहेत चैत्यभूमीवरची आणि या ठिकाणी ही दृश्य आपण पाहतोय। महापालिकेकडनं तयारी जोरदार करण्यात आलेली आहे। कारण अनुयायी फक्त मुंबईतूनच नाही, राज्यातूनच नाही तर देशभरातून या ठिकाणी हजारोच्या संख्येनं दाखल होतात। खरं तर मागील 3 दिवसांपासून दादर परिसरामध्ये अनुयायींची आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि आज मोठी गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाकडनं, मुंबई महानगरपालिकेकडनं तयारी करण्यात आलेली आहे। प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना कोणतीही अडचण येऊ नये किंवा त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वेगवेगळ्या रांगा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून महिला, लहान मुलं, वरिष्ठ नागरिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील। सोबतच आपण जर आपल्याला माहिती आहे की या परिसराच्या म्हणजे शिवाजी पार्क मैदान सोबतच दादर रेल्वे स्थानकापर्यंत आपल्याला अनुयायींची गर्दी, मोठी गर्दी पाहायला मिळते। त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। कोणत्याही वाहनांना या परिसरामध्ये म्हणजेच 200 ते 300 मीटर परिसरामध्ये वाहनांना सुद्धा येण्याची परवानगी दिली जात नाहीये। कारण एकीकडे वाहन आणि दुसरीकडे अनुयायींची प्रचंड गर्दी आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाहनांना सुद्धा या ठिकाणी या संपूर्ण परिसरामध्ये बंदी किंवा येण्याची परवानगी जी आहे ती दिली जात नाहीये। थोड्याच वेळात शासनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की एकीकडे मुख्यमंत्री, राज्यपाल तर अनेक राजकीय पक्षाचे नेते सुद्धा या ठिकाणी दाखल होतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात। तर अनेक राजकीय नेते आज चैत्यभूमीवर येतील आणि बाबासाहेबांना अभिवादन करतील। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।